वेलकम टू द न्यू व्लॉग गाईज. तर आज आम्ही NSS कॅम्पला चाललो आहे. आम्ही कॉलेजचे माजी विद्यार्थी आहे. तर कॅम्प भरवला होता. आता 2 वर्षांनी मी कॅम्पला चाललो आहे. आम्हाला बोलवलं होतं. आम्हाला खास इन्व्हिटेशन आहे, खास त्यामुळे आम्ही invitation. चाललोय. काय कुमारशी आणि साहिलशी बोलणं झालं आमचं. ते दोघं पण कॅम्पला आहेत आणि विनायक लिमन पण कॅम्पला आहे. तर आम्ही चाललो आहे सगळे. आता तू काय म्हणशील संदेश? आता आपण तिथं जाऊ आणि ते सगळं तुम्हाला दाखवून देऊ कसं असतं काय असतं. येस, आणि आज शेवटचा दिवस आहे त्यांचा. तर आज थोडी मज्जा मस्ती तर होणारच. तुम्हाला आता मार्गसनेवरती आहे. लोकेशन आपलं इथून अजून एक 10 ते 12 किलोमीटर आहे. तर तिथून पुढे तुम्हाला दाखवू आम्ही. आमच्यासोबत आता विजवान प्रतीक पण आहे, पण ते थोडे मागे राहिलेत. ते थोडं पेट्रोल टाकते, ते काहीतरी करते ते. तर आम्ही त्यामुळे म्हटलं थोडं ब्लॉग चालू करूयात आणि चला आता पुढे जाऊयात. हळूहळू तुम्हाला दाखवतो काय. आणि तुम्हाला दाखवतो एक महत्त्वाचा माणूस पण आहे आपल्यासोबत. हां, ओम आहे. ह्याचं नाव ओम आहे. ह्याला इमू म्हणतात प्रेमाने. हे 2 भाऊ पण आले आहेत आपल्यासोबत आत्ता. कसं वाटतंय भाऊ एवढ्या दिवसांनी कॅम्पला जात? आपला अनुभव शेअर करूया, तर त्यांचा पण आपण अनुभव घेऊ. इतके दिवस काय एन्जॉय केलं पुढून जे मित्रांनो, ट्रिपल सीट नका जाऊ, पण आम्ही ट्रिपल सीट चाललोय कारण की थंडी खूप आहे. थंडी खूप आहे. थंडी खूप असल्यामुळे आम्ही ट्रिपल सीट चाललोय. एकमेकांच्या शरीराची ऊब घेतो आम्ही आणि पुढे चालतो. आणि ओमे बघू शकता तुम्ही, गाडी चालवते बिचारायला. आम्ही गाडी चालवत दिली एवढ्या थंडीची. काकी तो लहान आहे आमची, त्याच्यामुळं कसं त्याला चालवायला होतो. आणि काकी त्याला पुढं जाऊन जर का तो मोठा झाला आणि तो कॅम्पला जायचं म्हटला तर त्याला आम्ही प्रिपेअर करतोय. प्रिपेअर म्हणजे त्याला कळून जाऊ नाही का पोरीशी कसं बोलायचं कसं नाही. ओमे तसा लय भारी आहे. ओमे चॉकलेट बॉय माहीत नसेल तुम्हाला. ओमे आणि चाललो आम्ही हळूहळू. आता कसं आहे, राजगडच्या पायथ्याशी आहे पिंपरी गाव. तिथं काय करतात, NSS माहीत असेल. NSS वी वॉन्ट सक्सेस. तर NSS एक अशी संघटना आहे जिथं युवकांना घडवलं जातं, मोटिवेट केलं जातं. सेल्फ कॉन्फिडन्स, डिसिप्लिन वगैरे सगळं NSS देतं. तुम्ही काही कम्युनिकेशन स्किल्स वाढवतं आणि श्रमदान जे असतं ते खरं NSSच दाखवतं. त्यामुळे आपण चाललो हळूहळू. श्रमदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपण त्या गावासाठी पूर्णपणे दिलेलं आहे. गेल्या 3 वर्षामध्ये आम्हीच होतो. पण कसं आता आमचा एक्सपिरियन्स सांगायला आम्हाला बोलवलेलं आहे. तरी आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगू, युवकांना माहिती देऊ आणि काही जर गरज लागली तर त्यांना 100% मदत करू. हा प्रतीक आणि हा विजय मागाशी नव्हते, आता आलेत. ठीक आहे. पुढचं बघू आपण. काय तर म्हणजे आपण आता जाऊया तिथं. ते जे काय चाललंय ते आपण ऍक्टिव्हिटी वगैरे बघूया. नंतर आपण तिथं सगळं मॅनेज करूया. आता आपण आज चालू आहे. काकू बरे आहेत ना? कुमार, तुला कसं वाटलं आम्ही सगळे आलो तुला भेटायला? खूप आनंद झाला. मग मी तुला 1 दिवस आधी बोलवलं होतं तुम्हाला सगळ्यांना, पण तुम्ही म्हणजे एक दिवस आधी आलो असतं तर काय झालं? बरं झालं. काल माझा डान्स होता, तुम्ही आला ना. एवढा आनंद, खूप आनंद इतना खुशी, इतनी खुशी. डान्स केला का नाही? डान्स केला का नाही? गेला ना भाऊ. कोणत्या गाण्यावरती गेला? ते तुला चाललं अरे बाप. जसा कसं वाटलं म्हणजे 5 दिवस नाही अरे बापरे. सर मला शिकवलं होतं. सर माझे फेवरेट राहिले इन केमिस्ट्री. आमचा फेवरेट अमृतेश्वर मधले बेस्ट माणूस कोण असेल प्रत्येक म्हणलं तरी चालेल. येस. आणि सगळं काय म्हणजे कॅम्पबद्दल? कॅम्प छान चाललाय. माझ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी व्हिजिट दिली आहे बऱ्यापैकी. सगळ्यांची व्हिजिट आहे, सगळं रिस्पॉन्स ओके आहे. छान चांगले परफॉर्मन्स वगैरे छान देतो. कोणाचा परफॉर्मन्स बेस्ट होता? सईचा परफॉर्मन्स छान. मुलांमध्ये कुमार चमकलाय. कुमार चमकलाय कुमारचा तो सांगतोस कसं तुला नंतर. त्याचा भाऊचा कसाच बसलाय, लय वरडलाय वाटतं. किती घोषणा दिल्या? भाषण नाही वेगळा यांनी कसला वेगळा एन्जॉय करत जातो. आज तुम्ही इकडे बघू शकता. मॅडमची वाईट मॅम कसं वाटतंय? सगळे माझे विद्यार्थी एक नंबर मॅम. NSS वी वॉन्ट सक्सेस. आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही 26व्या हिवाळी शिबिराला भेट दिली आहे. आणि तुम्ही काय म्हणताल यावर्षी?
एक नंबर विद्यार्थी सगळेच एक्सलंट काम करत आहेत. मागचे ही 7 विद्यार्थिनी दिवस खूप या चांगली आहे. गावाचा त्यांनी कायापालट केलेला आहे त्यांच्या श्रमदानातनं. त्याचबरोबर त्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम केलेत आणि तसं तुझा परफॉर्मन्स होता तुझ्या बॅचच्या वेळेस तसंच सगळ्यांचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणून आम्हाला आनंदी वाटलं की तुम्हाला अजून लक्षात आलं. मला एक पकोडा दिला. वेलकम टोकन की तो खूप पुढे आहे मला माहिती आहे त्याच्या बाबांकडनं आणि म्हणून आणि गरम गरम वडा हातात आल्यानंतर काय होतं बरोबर आहे. थँक्यू पकोडा मॅम. आणि तो जेव्हा होता तेव्हा तो किचनच्या त्यानंतर त्याला कळत असेल की किचन मध्ये मेहनत घेणं किती इम्पॉर्टंट आहे. असे सरप्राईजेस मिळतात छान. थँक्यू म्हणजे आणि हे विद्यार्थी बनवतात आपलं इतकं सुंदर. हे काय हिनीच बनवलं. तुम्हाला पण ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू. तुम्हाला पण विद्यार्थी फेवरेट होते मॅडम अमृतेश्वरला. आम्ही लेक्चर बॅट बॉल घेऊन खेळायचो. आम्हाला पण तरी पण आम्ही घेऊन जाऊन सगळा खेळायचो. ग्रुप अतिशय छान व्हॉलीबॉल खेळायचा आणि ते कायम टीम चॅम्पियनशिप असायची व्हॉलीबॉलची कॉलेजची यांच्याकडे annual. तरी आमच्यातला एक प्लेअर आला नाही, अभिषेक पवार. आणि महाविद्यालयात त्यांनी पुरुषोत्तमचं प्रथा सुरू केली आणि खूप चांगले स्टेज प्रोग्राम सुद्धा केले. सगळ्याच डिपार्टमेंट्समध्ये या ग्रुपने चांगलं काम केलं. मी 11वी ते 15वी हे 5 वर्ष पाहिलेलं आहे. हा माझा BSc फिजिक्सचा आवडता विद्यार्थी आहे आणि 5 वर्षानंतर त्याच्यानंतर तो MSc फिजिक्सचा पण आम्ही खूप प्रयत्न केला. खूप मोठा त्यानं परदेशात जाण्यासाठी पण त्याचा प्रयत्न चालू होता आणि ओव्हरऑल आज तो सेटल आहे आणि आज आमच्या पिंपरी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तो विशेष संस्कार शिबिरामध्ये भेट देण्यासाठी आलेला आहे आणि मला फार आनंद आहे. तोच नाही तर त्याच्यासोबतचे पण 3 विद्यार्थी आहेत की ते BSc फिजिक्स पासआउट झाले आणि आज चांगल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि जो कॅमेरामॅन आहे तोही BSc फिजिक्सला त्याने ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि हॉलिजनमुळे थोडासा संदेश आपण आता सरांशी भेटलो, सगळं झालं राईट. तर आता कसं वाटतं तुला सरांशी वगैरे भेटलो एवढ्या दिवसात? आता इतक्या दिवसांनी भेटून मला असं वाटतं की अजून आपण परत एकदा कॉलेजला ॲडमिशन घ्यावं. मग तेच म्हणणं आता तू फिजिक्स केले, मी केमिस्ट्री केले, मला वाटतं मी फिजिक्स करावं, तू केमिस्ट्री करावं ॲक्च्युली. त्याच्यामुळे कारण की कॅम्पला आल्यामुळे माझ्या जुन्या आठवणी पण ताज्या झालेल्या, जुन्या आठवणी पण ताज्या झालेल्या आहेत. म्हणजे श्रमदान करायचो आम्ही तसल्या आठवणी, ठीक आहे. असे बाकीच्या जवळ होत राहतात, असं काही एवढं सांगायची गरज नाही. आणि आज साहिलचं नाटक आहे, साहिल नाटक करणार आहे. आम्ही आम्ही त्याला सपोर्ट करणार. त्या नाटकात तू पण आहे. हो, काय तुझं रोल नाटकाचं थीम काय ॲक्च्युली? थीम साहिल असतो तसा कॉलेजचा मुलगा असतो आणि लोंडिया डायरेक्ट एक मुलगी असते त्याला विचारायचं अप्रोच करायचा असतो. आता प्रतीक आहे इथं, प्रतीक पण आहे इथं. प्रतीक, 2 प्रतीक आहेत. प्रतीक काय म्हणशील? प्रतीक मयूर, तुला बघून खूप आनंद झाला. मला माझा क्लासमेट होता, आज खूप वर्षात मी याला बघतोय इथं. तुझा मी एक व्हिडिओ बघितला होता, ते पुस्तकाचं तिथे हे लागलं होतं. अच्छा, बुकचा तुझा फेस्टिवलचा व्हिडिओ बघून मी तिथे गेलो होतो. गेलता का? हो, तिथे भेटून पण खूप आनंद झाला मला. असा व्हिडिओ टाकायचा आणि असं आम्हाला इन्फॉर्मेशन भेटत प्रतीक जाईल. मला नरदमध्ये भेटलेला 1-2दा, पण तिथं भाऊ सारखा भेटत नाही. हो, इकडे आत आता. हे बघा गाईस काय चाललंय इथं. सगळ्या गोष्टी पर्सनली घेते, काय वाटतं करायचं. आदित्य म्हणते त्याला. प्रतीक इथं कसं काय? मला कळलं नाही भाई. आमच्यासोबत 12वीला होता, आम्ही सगळे काय विषय कसं आहे माझं माहिती आहे का, मी फार्मसी केली, पनवेलला ॲडमिशन टाकलं, त्यामुळे माझी डिग्री करून गेली. आणि आता डिग्रीला लास्ट इयरला आहे, त्यामुळे म्हणलं आपले कॅम्प करून जावा. आणि ऐकलं होतं की कॅम्प असा असतो, तो नवीन भेटते, कामं करून जावा. पोली पण असते, ती पेशंट साठी इथं बघा. लड़की मिली, उसको पूछा भी अभी उसका आंसर का टाइम देख रहा हो, उसका क्या आता है, हाँ या ना. मेरे को लगा ये I can't tell you guys what is happening here. I am like in multiverse. तो आगे का निकला. प्रज्वल काय म्हणशील? प्रज्वल काय नाही आलोय आता ह्या पहिल्या कॅम्पसाठी. यस व्हायला आहे पण पहिल्या कॅम्पला. आणि मला असं वाटतंय की तू पहिल्यांदा आलाय. अनुभव कसा होता कॅम्पचा? एकच नंबर. हा, एकच नंबर. काय म्हणशील आदित्य? चालता बोलता अनुभव आहे.
झोपताना पण अनुभव घेतो. अनुभव हा घेतच असतो. अनुभव असा उत्तम अनुभव आहे की NSS कॅम्पमध्ये आल्यानंतर आपण राष्ट्राची सेवा करतो. त्यामुळे इतकं भारी वाटतं, मनातून भारी वाटतं. शरीर थकले पण काम करण्याची एक इच्छा आहे आणि ही इच्छाशक्ती आम्हाला मजबूत करते आणि आमचा आत्मविश्वास एवढ्या थंडीमध्ये आम्हाला गरम ठेवण्याचं काम करतो. ठीक आहे, एवढंच. भाई याचा कॉन्फिडन्स बघून ना ह्याला NSS मध्ये एवढा कॉन्फिडन्स आलाय ना, एवढा कॉन्फिडन्स आलाय ना की आमचा कॉन्फिडन्स कमी झाला. आम्ही 2-2 वाजेपर्यंत रात्री बसतो आणि एन्जॉयमेंटच चाललेली. आमचा ब्लॉगर मित्र कुठे दिल न दिया किसका गाना सुनेगा. विषय असा आहे, घोटाळे खूप काय बोललाय ब्लॉग मध्ये, ते मी टाकू नाही शकत. तर आदित्यची हंबल रिक्वेस्ट आहे की भाऊ जे माझी समाजातली चांगली बाजू जी आहे तीच मांड. हे पण टाक आणि ते पण टाक. हे समाजामध्ये आपण विषमता पसरवत नाही. आपण लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह बाजू पसरवतो. ती आपली चांगली बाजू आहे आणि समाजाने तीच घेतली पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. तर आपण आता नाटक बघूया सायन्सचं. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. सायन्सचं नाटक घंटी वाजवा. घंटे मारा वाजवले. पोरींना बघून भाऊ फोटोशूट करायला लागलेलं भाऊ आता. भाऊला ट्रेनिंग झाले आता. पण फोटोशूट करायला फोटोशूट कुछ अलग ही है. जी शौक तो खास साहिल आणि कुमारसाठी. पण साहिल लांब लांब पळतोय. बहुतेक कुमार आहे. कुमारला साहिलचं नाटक आहे त्यामुळे तो बिझी आहे. आणि आम्ही आता टॉयलेटला चाललो. इथं आता तुम्हाला माहित नसेल, इथं स्वच्छताची हे नसते, सोय नाही टॉयलेटची. हा, समजून घ्या थोडं. गावाकडच्या ठिकाणी तुम्हाला बाहेरच जायला. ओके. पाहून येऊ नाही तर कोणी येऊ. आता एवढं विकसित नाही बाहेरच पिंपरी, इथं रेंज पण नाही आहे यायला. तर थोडा वेळ बाहेर चाललो. ओके. ओमे काय म्हणशील? ओमे इकडे काय म्हणशील तू? ओमेने ओरा प्लस काय आहे तुझे या गोष्टीवर? बोल काहीतरी. कसं वाटतं NSS? ओम्याचा पुण्यामधला संघर्ष खूप मोठा आहे, पण ऐकण्यासारखं आहे. तिथे येऊन चांगलं वाटतंय. मग बाहेर इथे येऊन ओरा 1000+ झालेला आहे. तर संदेश आल्यापासून ओरा म्हणत होता की ओरा मायनस नाही झाला पाहिजे, ओरा मायनस नाही झाला पाहिजे. तो ओरा प्लसमध्येच गेलाय. संदेश काय म्हणशील ओराबद्दल? ओरा प्लसच गेलं आमचा आल्यापासून. पण विषय असा झाला आम्हाला मजा येईना थोडीशी. का मजा येईना? मी यावं पाहिजे. कसली पण गाणे लावायला लागले. ते मला एक म्हणायचे की मग फिदा दिवाने तर ऑलरेडी आहेत, पण अजून दिवाने. फॅन फॉलोइंग आता आपण यात्रेला आलो नाही. बरोबर आहे. आपण मजा करायला आलो तर हे असली गाणी नाही लावलं पाहिजे. माझं पण हेच म्हणणं आहे. पण हे ते गाणं लावू द्या. एन्जॉय करत असले तर करतो. त्यांचा ओरा प्लस होत असेल तर होऊ द्या. बरोबर. आमचा ओरा मायनस मध्ये गेलाय. हे एकदम मुद्द्याला हात घातले तुम्ही. बघू शकता साहिल भाऊ झालेले. साहिल भाऊ कॅमेरा करण्यात यावा. तर साहिल भाऊ तुमचं साहिल भाऊ सो शाईन. तर साहिलचा विषय असा तर नाटक आहे आणि सगळ्यात जास्त आम्हीच ओरडणार आहे. राडा. असं होतं. आणि मला असं कळलं की तुझं पोरी छेडण्यात तुझं तुला कॉन्फिडन्स अजून बिल्ड करू शकतो मयूर तुला. ओरडलं तर मी हसणार आहे. तू व्हायच्या आधीच सगळं सांगणार आहे का इथं? तू सस्पेन्स ठेवणार नाहीयेस का काय? तू थोडेफार टिप्स घेऊ का? देऊ तुम्ही मला दिली पाहिजे मला. मग तू थोडाफार सस्पेन्स ठेव ना तुझ्या नाटकामध्ये. छेडतच ना पाहिजे. चला सांगतो पोरीला कसं छेडायचं. स्टार्टिंग आहे इकडे असं बघणार मी. स्टार्टिंग आहे इकडे. शिकलाय म्हणजे तू. प्रगती आहे. तू प्रगती मी आहे ना. त्याला कंपनी द्यायला मी बाजूलाच आहे. नावाची इथे आहे का? सब सिक्के आहे. अशी नाही, आवाज जरा मोठा आला पाहिजे शिट्टीचा. थोडा असं नाही का छमक छेंचे बेली तसं नाही. गुलाब का आग लाव द्या. मला जर टिप्स अँड ट्रिक्स पाहिला असेल ना, तुम्ही जाधव सरांना कॉन्टॅक्ट नंबर देतो. लगेच फुल टिप्स. चला आपण जेवून घेऊया आता. चला जेवायला नाही हो चला लवकरच जेवण करूया. म्हणजे कसं मेनू मध्ये सुक्क चिकन आहे. भाऊ आहे. मला माहिती नव्हतं पण आहे. एक आपला जिगरी मित्र आहे चांगला. पारवडी. ओके. सूरज लिमनच्या गावचा पैलवान सूरज लिमन मित्र त्याचा आणि मी पण त्याचा मित्र. नाही आवडलं तरी आम्ही टाळवा. बस हीच अपेक्षा.
मला एक साहिलला विचारायचं होतं, साहिल जरा समोर येशील का कॅमेरा? काहीतरी फालतू प्रश्न विचारू नको नाही हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. प्रश्न विचारायच्या आधी उत्तर. एंट्री कशी आहे साहिल तुला कुठली पोरगी आवडली का? काय झालं? आवडली. कॅम्पला होतो तेव्हा मला नाही का थोडंसं मला एक सगळ्या बकवास लोकल आहे सगळे. कुत्र्याला डॉग म्हणतात इंग्लिश मध्ये. घरी साबणाने भांडी असतात तर इथून विमच्या भाषा विमची भाषा करतात. हे बरोबर बोललं एकदम. मला सांगतो साहिल सलमान खान सारखा दिसतो का नाही कमेंट दिसतो सलमान खान. आमच्या गावातले नामवंत ब्लॉगर आहेत, ब्लॉगर विनय यांच्या सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. त्यांचे आता मिनी ब्लॉग पडतात. मिनी ब्लॉग सगळ्यांनी सपोर्ट करायचा. मागच्या ब्लॉगला नक्कीच भाऊ, नक्कीच फुल सपोर्ट. साहिलला पण फुल सपोर्ट. नाटक आहे खालतासाठी आलतो आम्ही. मयूर कुमार गाईज आपल्याला वाढत आहे आता. कुमारकडे काय शिरा तुपातलं आहे का डाळ्यातलं आहे? खरडा बिरडा आहे का थोडा ते भाई खरडा पाहिजे आपल्याला. माझ्या घरी चिकनचं कालवण असून मी आलोय. माझा मायनस झाला. विजय भाऊंच्या प्रेरणा घेऊन मी पण चालू केली आहे. माझी इन्स्पिरेशन आहे, माझी इन्स्पिरेशन आहे. भाऊकडे बघूनच मी ठरवलं. भाऊ बोलले ते मोठे भाऊ माझ्याकडे बघ. भाऊ बोललो होते मला काहीतरी मोठे करत असेल मला भाऊंची प्रेरणा घेतली. मी पण ब्लॉगिंग चालू केली. नंतर भाऊ नंतर पाचच ये भी डालने वाला है तू. गाईज फायनल लुक बघू शकता. परफेक्ट. खत काय डायलॉग आहे भाऊ? ये टेल मी व्हाट हॅपेंड. एकच डायलॉग आहे का बाई? मायनस मला वाटतं जिंदाबाद जिंदाबाद कच्चामडी साहिल जिंदाबाद साहिल जिंदाबाद साहिल जिंदाबाद नको मॅच प्लीज. कम ऑन साहिल त्यामुळे इतकं सांगायचं की कुटुंबाशी संपर्क ओके गाईज, तर आम्ही कॅम्पला आलतो. खूप चांगला आम्हाला हे भेटला, आज एक्सपिरियन्स भेटला आणि तुम्ही खूप चांगला आम्हाला काय त्याला माहिती प्रतिसाद दिला. खूप चांगलं वाटलं आहे मला. थँक्यू विनायक, थँक्यू आदित्य, थँक्यू कुमार अँड एव्हरीवन. आणि आता माझं थोडासा डान्स आला, तुम्हाला आवडला का तो? कामच केलेलं आहे भाऊ. येस थँक्यू. आता आपण घरी चाललो आहे, थोडंसं माने सरांना भेटू आणि घरी जाऊन चला बाय गाईस. बाय.
आहे